पुलकेशीने जेव्हा हर्षाला हरवलं, जो उत्तरेचा सम्राट होता, तेव्हा चालुक्यांच्या दरबारात दरबार कवी म्हणतो की ज्याच्या नावात आनंद आहे, उत्साह आहे, हर्ष आहे, तो दख्खनेत येऊन त्याचं हास्य गमावून बसला. आणि तेव्हा चालुक्य राजघराणे आणि दरबाऱ्यांना कळून चुकलं की दख्खनचा उदय झालेला आहे. दख्खनेत रॅक्स टू रिचेस एवढ्या खतरनाक स्टोरी आहेत ना, की काही दशकांपूर्वी पहार चालवणारे, मेंढ्या हाकणारा एक राजवंश आहे ना, त्याच्यातला 4थ्या का 5व्या पिढीतला दुसरा पुलकेशी. याची सर्वात मोठी अचिव्हमेंट म्हणजे उत्तरेचा सम्राट हर्ष याला हरवण्यासाठी नर्मदेपर्यंत पोहोचला. आपण दख्खनेतल्या बऱ्याच राजवंशांच्या युद्धचिन्हामध्ये वराहाचं स्वरूप बघितलंय, तर हे ॲक्च्युली दुसऱ्या पुलकेशीनं चालू केलं, जे त्याच्यानंतर हजारो वर्षापर्यंत चालू राहिलं. आणि त्याच्यामध्ये विजयनगर आणि आपले बहामनी सुलतान यांनी सुद्धा ते वापरलं. संतांनी दिलेल्या शिवाविषयीच्या संदेशामुळे थेट हे लावून गेलेल्या तमिळ राजामुळे प्रत्यक्षात दुसऱ्या पुलकेशीची अंतिम नियती निश्चित झाली. वेंगी हर्ष पल्लव यांना हरवणारा दक्षिणेचा महान सम्राट दुसरा पुलकेशी, ह्याच्या मृत्यूचा गूढ आपल्याला नाही समजलं. दरबारी नातेवाईकांना तो रुचला नाही का त्याच्या शत्रूंना तो पचला नाही. त्याचे विजयस्तंभसुद्धा तुटलेल्या झाडाच्या खोडासारखे हत्तीला बांधून फरफटत कांचीला नेण्यात आले. कदाचित त्याच्या मृत्यूचा गूढ आपल्याला कधीच कळणार नाही.